धुळे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने धुळे बास्केटबॉल संघाला नाशिक येथे राज्यस्तरीय स्पर्धेत खेळण्याची संधी। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने 31 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान नाशिक येथे राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा पार पडणार असून या निमित्ताने या ठिकाणी धुळ्यातून धुळे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने धुळे बास्केटबॉल संघाला नाशिक येथे खेळण्याची संधी मिळाली असून त्यानिमित्ताने या ठिकाणी ड्राय सिलेक्शन घेण्यात आले। धुळे येथील क्युमाइन क्लब या ठिकाणी ड्राय सिलेक्शन पार पडले, तर या ठिकाणी धुळे जिल्ह्याच्या वतीने एक संघ रवाना होणार असून या स्पर्धेसाठी धुळे जिल्हा बास्केटबॉल अध्यक्ष श्रीनिवास सापे, उपाध्यक्ष डॉक्टर नरेश बागल, सचिव विशाल सिंग चव्हाण, कोच विशाल पाटील, देवीदास मोरे आदींचे या ठिकाणी मार्गदर्शन सहकार्य लाभत आहे। तर 31 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान सदर नाशिक येथे बास्केटबॉल राज्यस्तरीय स्पर्धा पार पडणार आहेत। या सर्व स्पर्धक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवक ऋषिकेश भिकन वराडे यांनी या ठिकाणी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व क्युमाइन क्लबसाठी मदत केली जाईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला। धुळे नगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून आपल्या धुळ्याचा ऋषिकेश एकदम यंगेस्ट म्हणजे 22 वर्षाचा नगरसेवक निवडून आला आहे आणि त्याची निवड झाली आहे। त्याच्या पुढच्या वाटचालीला क्युमाइन क्लब, धुळे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन, धुळे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन, धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशन, खो खो असोसिएशन सर्व प्लेयर प्रेमी त्याला त्याच्या पाठीशी आहे आणि तो आमच्या पाठीशी असो अशी त्याला विनंती करतो आणि स्पोर्ट डेव्हलपमेंट करो हीच आमची त्याच्याकडनं अपेक्षा आणि येणाऱ्या काळात त्यांनी महापौर चषक 5-6 गेमचा घ्यावा अशी आमची त्याच्याकडनं अपेक्षा। जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या वतीने 18 वर्षातील नुकत्याच नाशिक येथे पार पडणाऱ्या स्पर्धेसाठी या स्पर्धेचं सिलेक्शन ट्रायल्स घेण्यात येत आहे। या स्पर्धेसाठी आपले धुळे जिल्हा अध्यक्षांचे अध्यक्ष श्रीनिवास सापे व सचिव विशाल सिंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली या ट्रायल्स घेण्यात येत आहे। या स्पर्धेसाठी येणाऱ्या सगळ्या खेळाडूंना ज्या युनिटनी पाठवले त्यांचे मनापासून आभार, धन्यवाद।